नमस्कार, मी हर्ष सावंत. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला वळूया आजच्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडींकडे. T20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याचे झंझावाती शतक आणि कुलदीप Yes, I did. Oh, that's a good one. That's the wrong one coming in. LBW. बुमराच्या भेदक गोलंदाजीसह भारताने 50 धावांनी बांगलादेशवर मोठा विजय मिळवला. That's in the air. Taken a third man. एकंदरीतच भारतीय संघाच्या अष्टपैलू कामगिरीसह भारताने हा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने T20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे आणि सोबतच उपांत्य फेरीच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, विराट कोहली, शिवम दुबे आणि रोहित शर्माच्या शानदार फटकेबाजीसह भारताने 196 धावांचा डोंगर उभारला. Rohit Sharma's hit a colossal six. हार्दिक पांड्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्याचा सामनावीर ठरला. Well, he's gone offside, he's gone long, probably assisted by the breeze as well. Either way. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ केवळ 146 धावाच करू शकला. Played away for a single, so India comprehensive winners here. भारताने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात संथ झाली, पण त्यांनी विकेट्स गमावल्या नाहीत. हार्दिक पांड्याने भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. पांड्याने लिटन दासला 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. Targets that side. It's in the air. The catch is taken. या दरम्यान नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 40 धावा केल्या, तर रिशाद हुसेनने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे टीम इंडियासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेण्यात यश मिळवले. बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला हार्दिक पांड्या. पांड्याने 6व्या क्रमांकावर फलंदाजीला येत जबरदस्त फलंदाजी करत 27 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 4 चौकार आणि 3 षटकार मारले आणि 185.19च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यानंतर पांड्याने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. पांड्यासोबतच ऋषभ पंतने 24 चेंडूत 26 धावा आणि शिवम दुबेने 24 चेंडूत 34 धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. यानंतर गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 षटकात 10 धावा देत 3 विकेट घेतले. जसप्रीत बुमराहनेही शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. बुमराहने 4 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतले. त्यामुळे भारत T20 विश्वचषकातील सुपर 8 सामन्यात बांगलादेशवर मोठा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. यासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले.